Thank you.
देवाता ऐसा करे प्रकार देहाचा विसर पाडी माझ हरिचा जीव सुख पावी माझा बरे केश राजा कळवाले. आज आपल्या सांगली गावामध्ये आपल्या सर्व परिसरातील सर्वच भजनी मंडळाने एक सुंदर असा कार्यक्रम हा आयोजन केलेला आहे. आणि तो कार्यक्रमाचं निमित्त आहे भजनामध्ये आपल्या सांगली गावातील सुपुत्र नंदू महाराज. नंदू महाराज किती भजनामध्ये होते आजपर्यंत मी ऐकतच आलेलो आहे. आणि नंदू महाराज मुळे मला फार चांगलं काम होतं. कारण आश्रमाला कधी पण कार्यक्रमामध्ये पहिला हजर व्हायचे, चाहे सप्ताह हो चाहे दत्त जयंतीचा हो, मध्ये कोणताही कार्यक्रम जर असला मे महिन्यामध्ये शिबिर राहायचं, त्या सर्व शिबिरामध्ये आपला सहयोग राहायचा. आणि गावात पण काही जर झालं तर तुरंत हजर राहायचं. सप्त्याला जाऊन यायचं, पण रात्री किती वेळ जरी झालं तरी पण येऊन आपला हरिपाठ करायचा. आणि नियम नकळे निर्धार म्हणजे निर्धार म्हणजे त्याला म्हणतात भजन. काही जर झालं तरी भजनाचा नियम टाळायचा नाही. असा जो एक स्वभाव नंदू महाराजांचा होता. दैवयोगाने एक शरीर जे मिळालेलं असते ते प्रारब्ध कर्माने मिळालेलं असते. आणि प्रारब्ध कर्माने मिळालेल्या देहामध्ये ईचे द्विवेदी अतसत्यमस्ति नोच द्विवेदी महती विनष्टी भूतेषु भूतेषु विचित्ति धीरा प्रत्यास्वान लोकात अमृता भवन्ति. उपनिषदात म्हणतात ईचे द्विवेदी अतसत्यमस्ति. प्रारब्धाने मिळालेल्या मानव शरीराला प्राप्त झाल्यानंतर हवे त्या परम पुरुषाला म्हणा, आपल्या स्वरूपाला म्हणा जर ओळखला तरी फार चांगला आहे. जर नाही ओळखला तर महती विनष्ट. महान विनाश म्हणजे काय? 84चा फेरा तो म्हणून बडे भाग से माणूस तन पावा सुर दुर्लभ सद ग्रंथ न गावा. बडे भाग से काय अनेक पुण्याई त्या भाग्याने हा मानव शरीर मिळालेला. आणि मानव शरीराची महिमा सर्वच गातात. स्वर्गीचे अमर इच्छितात. का इच्छितात? स्वर्गामध्ये नकोय का? इथून तर सर्व तिथं जायची इच्छा करतात. इथले सर्व तिथं जायची इच्छा काय? सागरामध्ये शेष परंतु तिथं हे भजन अनेक एक भजन नाही. हे भजन दुसरीकडे कुठंच होतंय ते फक्त मानव शरीरामध्येच होतंय. आणि त्या मानव शरीरामध्ये जर भजन करून घेऊन आपल्या जीवनाची कृत्यता करून घेतली तर बरं आहे. प्रारब्ध सोडण्याच्या कारण शरीर प्रारब्धामुळे जे मिळालेले आहे, जेवढी त्याची आयु आहे, जेवढा श्वास आहे तो घेतल्या वाचून सुटू शकत
प्रारब्धाने मिळालेले शरीर आहे ते पडायच्या अगोदर जर आपण कृत्यकृत्यता करून घेतली तर फारच बरं. तसं नंदू महाराजांनी प्रारब्धाने जे शरीराचं काय व्हायचं ते होईल ते चिंतन न करता आपलं भजन करून घेऊन आपल्या जीवनाचं सार्थक करून बरं भजन करून घेऊन आपल्या स्वरूप स्थितीमध्ये राहिल्यानंतर म्हणतात भजनानंदी काय म्हणतात लागली टाळी लुब्धली नादी लागली टाळी लुब्धली नादी लागली समाधी लुब्धली नादी लागली समाधी मोर जगनाला लोकारे मोर जगनाला लोकारे पंडित ज्ञानी योगी मानुभा पंडित ज्ञानी योगी मानुभा एक विदित साधकारे एक विदित स्थितीला प्राप्त करून घेतल्यानंतर मग देह जावो अथवा राहो मग काही चिंता नाही. हा म्हणजे सांगायचं तात्पर्य ती अवस्था प्राप्त झाली पाहिजे आणि तसं नंदू महाराजांनी ती अवस्था प्राप्त करून घेतली. त्याच्यानंतर शरीराला जे पूर्वकर्म आहे दुःख काय ते भोगावंच लागते. कुणालाच भोगतो जे आपल्या संचितात आहे ते भोगल्या वाचून समाप्त होत नाहीये. म्हणून भोगताना असेल प्रारब्धी
वाचून ते राहू शकत नाही. अवश्यम भावी भावानां प्रतिकारो यात भवे तैर दुःखर न लिप्पेरण नल राम युधिष्ठिरा. प्रतिकार बोलतात जे आपल्या भाग्यामध्ये होणार आहे ते अवश्य होणार आहे. ते मोठे मोठ्या लोकांना चुकत नाहीये. नल राम युधिष्ठिर ह्या लोकांना चुकू शकत नाहीये. तर आपल्याला काय मग आपल्याला ते म्हणतात अवश्यमेव भोक्तव्यं कृतं कर्म शुभाशुभं प्रारब्धे दोले आयुष्य जेवढं मिळालेलं आहे त्या आयुष्याच्या आत आपलं कर्तव्य करून घेतल्यानंतर मग ते कसंही पडो हे म्हणायचं. मोठ्या मोठ्या लोकांचं त्या रामकृष्ण परमहंस झाले, शंकराचार्य झाले आणि मी वाराणसीला अनेक महान महान पुरुषांचं दर्शन केलेलं आहे. ऋषिकेश म्हणा, हरिद्वार म्हणा, जे त्या भागामध्ये अत्यंत श्रेष्ठ मोठे मोठे मानले गेलेले. परंतु शेवट अनेक प्रकारचे रोग येतात शरीराला आणि त्या रोगाने जीर्ण होऊन शरीर झडत झडत जावं लागतं. हे ज्ञानाने नाही आहे, ब्रह्मज्ञानाचं फळ नाही आहे, हे प्रारब्धाचं फळ. शरीर दुःखाचे मोठारे काय सांगायचं एवढंच आहे की शरीर कसं आहे, रोगाचं भंडार आहे, दुःखाचं कोठार आहे, सर्व भरलेलंच आहे आणि हे कोणालाच चुकत नाही आहे. सांगायचं तात्पर्य कोणाचं जीवन म्हणा, मृत्यू म्हणा असता निरोगी असताना जाते, कोणाचा रोग होऊन जातोय. ह्या कारण एक मात्र आपलं कर्म एवढंच म्हणायचं. तसं आपल्या नंदीश्वराने शेवट शरीराला झुरत ठेवावं लागलं. हे त्यांचं काय आहे, प्रारब्ध म्हणतात. परंतु त्या प्रारब्धाच्या पहिलं भजन करून भजनामध्ये होऊन त्या समाधीमध्ये मस्त आनंद झाले म्हणून ते आपल्या जीवनाचं कृत्य करून घेतले. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की ते कृत्यता येण्याकरता काय केलं पाहिजे ते अभंगाच्या देवा
जीवाला सुख होत नाही. जर जीवाला सुख व्हायचं असेल, सुख याचा अर्थ आहे की लौकिक सुख नाही. लौकिक सुख देहावर असल्यावरतीच होत नाही आणि देहा वाचून लौकिक सुखाची प्राप्तीच होत नाही. म्हणून देहाला सजवता यावे, खावे, बरे असावे, संस्कार आणि सदैव आपल्या शरीराला सजवण्याकरता, अलंकृत करण्याकरताच घालतो. कशा करता अलंकार करता? आज जर आपण बाजारात पाहिलं, मार्केटमध्ये पाहिलं तर 50% प्रसाधनाचे साधन मिळतात ना. 50% कुणाही दुकानात जर गेलं तर देहाला सजवण्याकरता, चाहे साबण म्हणा, अनेक प्रकारचे म्हणा, 50% आहे. हा, कुठेही राहू, त्याचं काही नाही आहे. परंतु 50% केवळ शरीराला सजवण्याकरता, शरीराला अलंकार करण्याकरता आहे. हे जर आहे तर ते शरीराला विसरण्याकरता किंवा शरीरावरती भान आहे, शरीराचं भान असल्यानंतर, सशरीर असल्यानंतर हे सर्व प्रसाधनाची आवश्यकता राहते. परंतु त्या सर्व प्रसाधनाने शरीर जर सजवलं तर किती दिवस ते सजवू शकतो? जसं कथाकार लोक उदाहरण देतात. एक लहानसा मुलगा आल्यानंतर त्याला सर्वजण मुख्य घेतात. तो बाप दाढी केलेला असतो, ते कडक झालेला असतोय, तरी पण त्याला तो रडतोय, तरी पण तो मोकळा घेतो. मग त्याला सांग, तुला आजा म्हातारा झाला, त्याची घेऊ का नाही? हा रूपे जरा भय, त्याचं लहानसं गोंडस रूप होतं. त्यावेळेस त्याला घेण्याकरता, मुलगा घेण्याकरता आनंद झाला. पण ते शरीर सरणावरती जाण्याच्या तयारीत झालं. अंगम गलितम फलितम मुंडम दशन दीनम जातम तुंडम मृत्यो याती घृत्वा तंडम, अशा प्रकारे झाल्यानंतर मग त्याला काय फायदा आहे का? तर सांगायचं तात्पर्य, आज सर्वजण सदैव शरीरावरती येतात, परंतु या शरीरावरती म्हणजे राहतात, शरीराची चोचले पुरवतात. तर हे कशा करता? सुखा करता. तर ते सुख कोणचं आहे? तर ते सुख लौकिक आहे. आणि हे लौकिक सुख कसं आहे? अनित्यम इमम सुखम लोक, हे अनित्य सुख आहे, स्थायी नाही आहे. सांगायचं का? जोपर्यंत तो लहान मुलगा आहे तोपर्यंत त्याचा आपल्याला आनंद आला, तोच म्हातारा झाल्यानंतर त्याचा आनंद येतो का? आणि सांगायचं तात्पर्य काय आहे की या संसारामध्ये जे काय सुख दिसतंय तो सुखाचा आभास. सुख लेवणी अंगा जगाते चालेल. सुखाचा अंगरखा घातलेला आहे दुःखाने आणि सर्व जगाला काय करतो? चावतो. म्हणूनच दूरता पर्वतरम्य, पर्वत म्हणजे डोंगर, दूरुनी डोंगरा साधन.
सुंदर साध्या भाषेत बोलतात, वेदांताच्या भाषेत नाही. साधं सोपं. लटिका व्यवहार सर्व हा संसार. लटिका म्हणजे खोटा आहे. लटिका आलिया आकारा अवघे नास. आकाराला आलं. आलं याचा अर्थ आहे की आलं ते गेलं. येतं कशा करता? बस जातस्य ध्रुव मृत्यू. तुम्ही बोलतो श्लोक कोणता आहे? जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृत्युश्च तस्मात् अपरिहार्य अर्थे नत्वं शोचितुम् अर्हसि. अर्थात याच्यावर आपण सुद्धा झोका राहतो, पुढे जातो, मागे येण्याकरता मागे येतो, पुढे जाण्याकरता. तर आकार आलेला आहे. तर आकार आणि संसार वेदांताच्या भाषेमध्ये पंचरूपेण संसारम उपपन्न. 5 रूपाने संसाराची उपपत्ती आहे. सत्यम ज्ञानम अनंतम सत चित आनंद हे 3 ब्रह्माचे आहे. आणि नाव आणि रूप हे कुणाचं आहे? मायेचं आहे. माया जे डोळ्याला दिसतंय त्याचं नाव आहे माया. तुळशीदास महाराज म्हणते गो गोचर जहां लग जाई तो माया जानो भाई. गो गोचर जहां लग जाई. गो म्हणजे जाणे, गोचर गो म्हणजे इंद्रिया. गो म्हणजे इंद्रिया, गोचर सरकार. जब तक जहां लग जाई आपल्या इंद्रियांची वृत्ती जिथे जिथे जाते ते माया. मायेचा अर्थ काय? मायेचा अर्थ आहे की मायेने उत्पन्न झालेले सर्व पदार्थ. आणि मायेने उत्पन्न झालेल्या पदार्थांना नाव आणि रूप. नाव आणि रूप. पहिलं रूप याचा अर्थ आहे काळ गोर तेल. रूप याचा अर्थ आहे की आकार. रूप याचा अर्थ आहे आला नावा रूपा. रूपाचा अर्थ काय? आकार. म्हणून म्हणतात रूप याचा अर्थ आपल्याला हे शरीराचं रूप नाहीये. रूप याचा अर्थ होतोय लांबी, रुंदी, वजन जे काय दिसतंय त्याचं नाव काय आहे? रूप. आणि त्याला आपण नाव ठेवतो. कोणत्याही वस्तूचा आपण आकार पाहतो. रूप म्हणजे आकार. आकार पाहिल्याशिवाय आपण बारशाला नामकरण संस्कार करतो का? मुलाचे बारशाचं नामकरण नामकरण. ते नाव ठेवण्याकरता पहिलं काय पाहिलं जातं? आकार. म्हणजे स्त्री आहे का पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे? म्हणजे याचं नाव आकार. म्हणजे आकार पाहिल्यानंतर नाव येतं. म्हणून हा सर्व जो आकार आहे, आकार क्षणभंगूर आहे, येतंय आणि जातंय. काही ईश्वर निर्मित पदार्थ काही जास्ती वेळ राहतात, काही कमी वेळ राहतात. परंतु जे उपजे ते नाशिले ते पुनरपी दिसे. घटिका यंत्र. आता घटका यंत्रने तो खटखट हे फेरायचं ना. घटका यंत्र इकडून तिकडं, तिकडून इकडं, इकडून तिकडं. ते जसं त्या घटकात फिरत राहत आहे तसं हे फिरत आहे. परंतु याच्यातून मला सांगायचं एवढंच आहे की देहाचा विसर पडल्याशिवाय जो अत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती असं जे सुख आहे त्या सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि सुख याचा अर्थ आहे की संसाराचा सुख वेगळा आहे. म्हणून त्याला म्हणतात संसारातलं काय सुख कसं आहे? सुख पाहता जव पाडे दुःख पर्वता. दुःख पर्वता एवढं. आणि प्राप्त किती होत आहे? दुःख बांधवडी. म्हणून सांगायचं तर ती किती आहे, ते सुख किती आहे आणि दुःख किती आहे? फक्त पर्वत एवढं दुःख आहे. आणि सुख किती आहे?
पाषाणाला पण काय म्हणतात बाई बाजू फोडून तो पण फोडतो म्हणजे एवढं दुःख आहे म्हणजे त्या दुःखाचं वर्णन होऊ शकत नाहीये. असं जरी असला संसार तरी पण त्याला कोणी सोडत ठाऊक आहे संसार दुःखाचा सांगायचं असं सर्वांना ठाऊक आहे परंतु कोणीही त्याला सोडण्याची इच्छा करत नाही. फक्त कीर्तन काय आहे सोनाराने फुंकले गळे आणि बरोबर आहे कारण तेवढं मन लावून कीर्तन याचा अर्थ आहे की भगवंताचं नामस्मरण सामुदायिक करणे त्याचं नाव हिंदीमध्ये कीर्तन. देवाचं नाव देवाचं गुण देवाचं ऐश्वर देवाची लीला जन्म कर्मच मे दिव्यम भगवंताचा जन्म भगवंताचा कर्म सर्वच काय दिव्य आहे आणि त्याचं जे वर्णन करायचं आहे त्याचं नाव काय आहे कीर्तन. परंतु आपण कीर्तन जरी बसलं तरी पण देवाचं आपल्याला नाव मुखाला येत कारण काय येत नाही आहे संसार दुसरंच भरले ना तुझ्या भजना तुझ्या भजनाड प्रपंचाचे कोड आणि ती प्रपंच म्हणजे सांगायचं दोन मुंग्या होत्या. एका मुंगीने दुसऱ्या साखरेची जिथं मुंगी होती तिथं गेली होती. ती बोले अगं माझ्या इथं आहे ना साखर फार गोड आहे तू खा. तो दुसऱ्या मुंगीने ती साखर तोंडातून त्या मिठातून आली होती ना मिठाच्या साखरातून आली होती ती तिच्या तोंडातच आहे आणि ती खाली टाकलीच नाहीये आणि ही काय बोलती अगं साखर किती गोड आहे खावं. आता ती पहिल्याची जी मिठाचा खडा आहे छोटा साखर ती जोपर्यंत खाली टाकत नाहीये तोपर्यंत हा साखरेचा अनुभव घेऊ शकेल का. तसा आपण हा संसार मिठाचा खारट आहे मोहे लागे खारोक मग मोहे जग लागो खारोक खारोक आणि खारट खारट लागतंय म्हणून ते सोडून दिले आणि मग रामनामामध्ये गुंग झाले. आपण काय करतो कीर्तना जातो भजना जातो सर्व काय जातो परंतु मनातून संसार रूपी जो खारट मिठाचा खडा आहे तो कधी आपला सुटतच नाहीये. आणि ते कीर्तन काय बोलत आहे कीर्तन चांग होय अंगारे काय हा होय म्हणजे सांगायचं काय संसार
स्वरूप सांगितले आणि त्या संसाराच्या स्वरूपातून वाचण्याकरता आनंद घेण्याकरता मग उत्तर संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोटे रात्रंदिन तळ काम क्रोध लोभ सोनी पाठी लागले ओढा. अशा परिस्थितीमध्ये त्या परमात्म्याला शरण एवढ्याकरता जायचं आहे की जोपर्यंत या शरीराची अवस्था जागृत व्यवहारिक आहे, जोपर्यंत या शरीराला विसर पडत नाहीये, तोपर्यंत त्या परमात्म्याचा आपल्याला आनंद घेता येत. आता शरीराचं विस्मरण होणे म्हणजे काय? शरीराचा विसर होणे म्हणजे शरीराचा विसर व्यावहारिक दृष्टीत म्हणतात. त्या डॉक्टर इंजेक्शन दिल्यानंतर व्यवस्थित केल्यानंतर ऑपरेशन करण्याकरता म्हणा, काही पिण्याकरता म्हणा, काही अनेक प्रकाराने ते शरीराचा विसर पडतो. परंतु त्या शरीराच्या विसर पडण्याने जे तुकाराम महाराज इथं म्हणतात शरीर विसर, शरीराचा विसर जर पडला तर तरी जीव हा शरीरम वाव संत म्हणे आपण सशरीर आहोत म्हणजे शरीरावर अशरीरम वाव संत म्हणजे शरीरात असून अशरीर जोपर्यंत होत नाही. शरीरात आहेच, शरीरातच राहायचं आहे, कारण शरीर साधन आहे. या साधनाने सर्व काही होत आहे. आपले वेगळं संन्यास मीच आहे. नरदेह निदान लागले हाती उत्तम सार
पात्र. उत्तम गतीला पात्र कधी होऊ शकतो तर मी उपनिषदाचा मंत्र करतो की अशरीरं वा संतं प्रिया अप्रिये न सुखी. म्हणजे शरीर विसरल्यानंतर देहाचा विसर झाल्यानंतरच सुख होतो. तो देहाचा विसर झाल्यानंतर शरीर असूनही तो काय होतो अशरीर होतो. अशरीर होतो म्हणजे काय नाश होता बोला ना. नाश आहे, बाध आहे, अनेक प्रकारचे नाश. आज तुम्हाला नाश म्हटल्यानंतर पूर्ण शरीराचा नाश म्हणजे अशरीर शरीर न दिसणे याचा अर्थ आहे की शरीर का दिसत आहे आपण वृत्तीवरती आहोत म्हणून. जर वृत्तीवरतीच नाहीये तर शरीर दिसत नाहीये. म्हणून देहाचा विसर पाडणे याचा अर्थ आहे शरीराचा नाश नाही आहे. शरीर मेल्यानंतर नाही आहे. शरीर राहता राहता शरीराचा बाध नाही आहे. पण शरीर राहता राहता शरीराचा तादात्म्य सुटणे. जो वरी अर्जुना तो बोध भेटेना म्हणा तोवरी अवघे साधन. जोवरी तो बोध भेटेना. तो बोध कधी भेटतो की देह असून देहाच्या पलीकडे गेला. कारण तो बोध सच्चिदानंद, तो बोध चेतन. परंतु त्या चेतन बोधाला प्राप्त करण्याकरता ह्या जड शरीरानेच घ्यावं लागतंय, करून घ्यावं. तर सांगायचं तात्पर्य त्याला शरीर सोडायचं नाहीये, त्याचा बाद व्हायचं नाहीये. फक्त शरीराचा तादात. शरीराचा तादात म्हणजे काय मी आणि माझं दास. आपण दोन कधी सोडतच नाही. दोन कधी सोडत नाहीये. आणि ते दोन सुटल्याशिवाय तुकाराम महाराजांची जी ह्या अभंगातली कृत्यता ती होत नाहीये. ते तिसऱ्या चरणात हे देवा आपल्या चरणाजवळ ठाव द्या. कशाला चित्ताला. आणि चित्ताला ठाव असं द्या की जे काही चित्ताची वृत्ती आहे. चित्त म्हणे मन, मन म्हणा चित्त म्हणा आत्मा. त्याचा संबंध इंद्रियाशी. आणि इंद्रियाचा संबंध आहे प्रत्येक विषयाशी. त्या प्रत्येक विषयामध्ये वृत्ती जाती आहे. आणि ते वृत्ती तिकडं न जाता तुमच्या चरणावर. कारण का हे इंद्रिया गाणी आहे. तुका म्हणेरी गाय. तुकाराम म्हणतात तू एक म्हणेरी गाय. तुझ्यात 9 लाख गाय आहेत. कृष्णाला किती गाय आहेत 9 लाख गाय आहेत. परंतु माझ्याकडे एकच गाय. तेवढं जर टाकलास ना तर फार वाढत. आणि ते कोणची गाय म्हणेरी गाय. कारण ती म्हणेरी गाय सकाळ इंद्रियरूपी गायीच्या माध्यमातून सर्व विषयरूपी पिकामध्ये जाते. आणि त्या पिकामध्ये गेल्यानंतर ओढाळ सापडे जैसा धने. तो ओढाळ गाय कुणाला सापडल्यानंतर किती मारायच. आणि ती गाय कुणाच्याही म्हणत जर फिरलं, कुणाच्या जो माझी नाही म्हणत तो सुटतो, पण माझी म्हणते त्याला आपण मार. तर
तर सांगायचं तात्पर्य ह्या सकळ इंद्रियाच्या व्यक्तींना आपल्या चरणावरती ठाक. याचा अर्थ आहे की तुमच्याकडे सामर्थ्य आहे, योग पण तुम्हीच करू शकताय आणि क्षेम पण तुम्हीच करू शकता. तुझे पाय डोळा रूपाचे नाम भगवंताला करुणा भागता तुकाराम महाराज, देवा तुमच्या चरणावरती माझी सकळ वृत्तीला राहू. कारण का तुम्ही समर्थ आहात. योग तुमच्याकडून होते. योग याचा अर्थ आहे की जी वस्तू प्राप्त नाहीये ती वस्तू प्राप्त झाल्यानंतर त्याचं नाव आहे, आणि प्राप्त झाल्यानंतर त्याचं रक्षण होणे त्याचं नाव आहे क्षेम. परंतु रक्षण होणं फार कठीण. थोडंसं काय प्राप्त झाला की अभिमान वाढतो आणि त्या अभिमानाने सर्व काय जाते. परंतु तुकाराम महाराज म्हणतात की तुमच्या चरणावरती सकळ चित्ताच्या वृत्तीला तुम्ही योग पण करा आणि तुमचं रक्षण करायचं अर्थ आहे की इकडं तिकडं जाऊ नका, त्याचं क्षेम पण तुम्ही करू शकता. कारण आज तेच ना आता एकदम फार सुद्धा आठवण आलं होतं अभंगाचं. म्हणजे भगवंताच्या मनामध्ये चित्ताची वृत्ती भगवंताच्या चरणावरती भक्त ऐसे जाणा परंतु सांगायचं तात्पर्य की तिथं मन इतकं तल्लीन झालं पाहिजे की सकळ वृत्ती. कसं सकळ वृत्ती वृत्ती याचा अर्थ आहे की एक संतांची वृत्ती होती. दोन प्रकारचे आंगळे आहेत. एक आंगळा आपल्या वाट्याला आलेला आहे आणि एक आंगळा संतांच्या वाट्याला आहे. आपला आंगळा आलेला देत होतो आदी पुढे किती सुंदर आहे. देखत होतो आधी मागे पुढे सकळ, मग ही दृष्टी गेली वरी आली पडळ, तिमिर कोंदलेसे वाडे वाढता डबळ, भीत मी झालो देवा काय झाल्याचे फळ. काय झाल्याचे म्हणजे काय झाला, काय झाड आहे का? काय झाल्याचे फळ. काय सुंदर आहे. काय झाल्याचे फळ शब्द तर आहेच ना. काय जाल्याचे फळ. जाल्याचा अर्थ आहे की जन्म आल्याचे. काय जन्म आल्याचे हेच फळ. हा सुंदर सुंदर पुढे अभंग आहे. तर सांगायचं तात्पर्य दुसऱ्या चरणावर मी पाठ केलं होतं बघा. काल दुसरा अभंग घ्यायचा होता पण भजनाने म्हटल्यानंतर देही विसर पडे हा अभंग. मग पाहताना मी असं मला नाव शोधून दिलं होते. तरी फार सुंदर हा एक आंधळा आपल्या वाट्याला आलेला आहे की देखत होतो आधी मागे पुढे सकळ. पहिलं मी जन्म यायच्या पहिलं हा आईच्या उदरामध्ये सर्व काय कळतंय की मी आतापर्यंत काय कर्म केलेलं आहे आणि पुण्या कर्माचं फळ मला इथं भोगलेलं आहे. आणि देवाला प्रार्थना करतो की मला यातून सुखरूप बाहेर काढ आणि बाहेर आल्यानंतर मी तुझं सतत भजन करेन आणि भजन करून पुन्हा ह्या काळ कोठडीला मी कधी येणार नाही अशी प्रतिज्ञा करतो. म्हणून कबीरदास महाराज म्हणतात गर्भपणों में हाथ जोड़ा निकल गया प्रेमा
अब तुम कब स्मरोगे राम चिवडा 2 दिन का यजमान. आणि आत इतका सुंदर त्याला ज्ञान सर्व होतो, परंतु बाहेर आल्यानंतर ती दृष्टी निघून जाते आहे. तिमीर सर्व कोणले आहे वाडी वाढत भीतर झालो देवा. काय जाद्याचे फळ फार सुंदर अभंगात दुसरे चरण असेल. आणि दुसरा आपल्या वाटेला संतांच्या वाटेला आलेला आंधळा आहे पहा. हे तर सर्वांना माहित आहे. सहज आंधळा एक आपल्या वाट्याला आलेला आंधळा आहे, तो साधक आंधळा. काय आहे? साधना करता करता देवाला प्रार्थना करून आपल्या स्वरूपाला प्राप्त करणारा आपल्या वाट्या. म्हणजे आपण रात्र दिवसभर काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झोरत असे नाटवणी देह पायाचे चिंतन. मग असं जे आहे ते आपल्या वाट्याला आहे. आणि जो संतांचा आंधळा आहे, सहज मी आंधळा निज निराकार. सहजचा अर्थ आहे की मी आंधळा आहे. जन कुठं दिसतंय? देहावरती असल्यानंतर जन दिसत. ह्या देहावरतीच नाही आहे, तो जन दिसत नाही. तिथं तो परमार्थ अवस्थेमध्ये जागला. जागेली जाऊन तो जगत दिसे नाही. भोगमा अटपटा भोग भास. परमार्थामध्ये आपण झोपलेलो आहोत. आणि झोपेतून जर जागा झाल्यानंतर जे स्वप्न दिसत होते दिसतंय का? आता दीर्घ स्वप्न इमाम विद्धी. रामाला योग वशिष्ठामध्ये वशिष्ठ महाराज म्हणतात, राम हे सर्व काय तुझ्या डोळ्याला दिसतंय ना, हे कोणतं स्वप्न आहे? दीर्घ स्वप्न. व्यावहारिक सत्ता हे फार मोठे लांब स्वप्न आहे. आणि हे स्वप्न कधी गायब होत आहे? आपल्या स्वस्वरूपामध्ये परमात्माची प्राप्ती झाल्यानंतर, अविद्यारूपी निद्रेतून जागल्यानंतर. म्हणून उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोलत झुरस्य धारा निशिता दुरत्या दुर्गम पदार्थ करू. उत्तिष्ठ, उठा उठा. आता का तुम्ही झोपले का? मग उठा जागे व्हावे का? ते झोपले असताय का? काही पण उठा बोलतायच काही. सकाळी काकड्यामध्ये उठा उठा उठा. कोण? तुमच्या सर्व. आता त्याला पण उठाव, तो पण उठाव. याचा अर्थ काय? याचा अर्थ कुठं ना कुठं आपण झोपलेले. अविद्या निद्रेमध्ये आपण सर्व काय आहे? झोपले. मोह निशा सब सोमनी हार. एक स्वप्न अनेक प्रकार. मोह निशा, अज्ञान निशा. निशा म्हणजे ज्या अविद्या रात्रेमध्ये आपण सर्व झोपलेलो आहोत. आणि झोपल्यामुळं एकही स्वप्न अनेक प्रकार. हे माझे, मी, माझं, हे काय संसार दिसतंय हे अनेक प्रकारचं आहे. परंतु हे कुठवरती दिसतंय? जोपर्यंत आपण आपल्या स्वस्वरूपामध्ये गेल्यानंतर काही तिथं दिसत नाहीये. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले
पाहिल्याचा अर्थ आहे की त्या ओळंगा सारंगधाराला ओळखल्यानंतर त्याला पाहिल्यानंतर मग चेव आला. पहिलीची भाषा मराठी. चेव आला. चेव आला म्हणजे माहित आहे? चेव म्हणे चेईले म्हणे मग चेव म्हणजे स्वप्नीचे चेईले बोलला ना आता. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेईले. नाही ऐका आले चेव येणी म्हणे जागे चेईले म्हणे जागे. ज्ञानदेव म्हणता ऐसा स्वप्नावत आहे ना. स्वप्नावत निर्जळवत जाई मिळा. स्वप्न आहे सर्व स्वप्न आहे. तर स्वप्न कुठवरती राहतो? जोपर्यंत चेव येत नाही, जाग येत नाही. जोपर्यंत चेव येत नाहीये, जाग होत नाहीये, चेईले जागते. स्वप्नीचे चेईले जागले मग ते गेले. असं आपल्या स्वस्वरूपामध्ये स्थिर झाल्यानंतर मग हे जगत दिसत नाहीये आणि तो सहज आंधळा. त्याला म्हणतात आंधळा सहज निज निराकार वृत्तीच्या पंथावरती. निज निराकार पंथे वृत्ती ही निवृत्ती झाली की तो वृत्तीच नाहीये, निवृत्ती झालेली आहे. मग जन ना दिसे. मग कुठं झोपलेलं आहे? सुखे मी निजलोगा शून्य सारून येते. हे सर्व जगत शून्य. हे तस्मात वा तस्मात आकाशवंत शून्य सार्वभौमिक आहे. परंतु त्रिकूट शिखरे का दान मिळते. 3 शिखर आहे. त्या 3 शिखरावरती आयत दान मिळते सुखाचं. 3 पर्वत आहे. कुठ म्हणजे त्रिकूट शिखरे. इडा पिंगळा सुसुम ह्या 3 नाड्याचा असंप्रज्ञात समाधीमध्ये एकत्र होतो. आणि असंप्रज्ञात समाधीमध्ये काहीच नाही तिथं आनंद घेतो. म्हणून माऊली साहेबांना तुम्ही पहा सर्व योगाचा. तिथं जो आनंद मिळतो त्या त्रिकूट शिखर आहे म्हणजे इडा पिंगळा आणि सुषुम्ना. त्याच्यावरती जे ब्रह्मा तिथं आनंद. आणि दुसरा आहे त्रिकूट शिखर. याचा अर्थ आहे जागृत स्वप्न सुसुप्ती 3 पर्वताच्या वरती 4थं शिखर कोणचं आहे? मुक्तीच. आणि त्या मुक्तीच्या शिखरामध्ये आयतं दान मिळतं आनंदाचं. तिथं काहीच होत नाही.
चित्ता राखी पायात असे सकाळ वृत्तीशी आखंड. तुका म्हणे मग नये वृत्ती वरी सुखाचे शेजारी पाहू. जर तिचा ठाव दिला ते प्रमाण मला म्हणून चिंतन करतो की किती सुंदर आहे. सुखाचे शेजारी पाहू कधी तिथं वृत्ती लागली. आणि तिथे एकदा आणखी काय मागतात तुकाराम महाराज, कृपा करा देवावर, कृपा भक्ता मागणी मागतात. मागणी चौथ्या चरणामध्ये फार सुंदर लज्जा, चिंता, काम, या विकारांचा, या वैर्यांचा संबंध हे सर्व वैरी आहे. कारण का आशा सदैव बद्धा काम क्रोध पराक्रम. आशा उपजली भगवंती. आपणाला तर सोडा, आपण तर आशाचे बांधले. तुका म्हणे काय आहे आशा बद्दल काय झाले नाही. म्हणजे आशा असती कष्टित श्रृंखला, त्याला फार मोठी श्रृंखला ती बांधलेलं पडतो आणि सुटलेलं जो आहे बसतो. जसे आशा सुटलेले आहे तो निवांत सुखाच्या शेजारी पोळी आणि जो आशा आहे चौदिशी नाही. म्हणजे आशा श्रृंखला असती कशी, परंतु या पद्धत धावत म्हणजे ते पडलेला आहे आशाने बांधून तरी पण तो पडतो. आणि जो आशाने सुटलेला आहे म्हणून त्याचा संबंध थोडा आशा भय सर्व वस्तू भयान्वितम. रात्र दिवस असं कसं कसं होईल. आपलं तो आजच अक्षर मंत्र चालू होता भीतीचा. म्हणजे भीती जीवनातून जात नाही. कारण सर्व वस्तू भयान्वितम. त्याच्यावरती वैराग्य शतकामध्ये फार मोठा श्लोक आहे. कुडे चिती भयम वित्ते निर्पाला फार म्हणजे सर्व वस्तू भयान्वितम. म्हणजे सर्वांचा पाठी काव लागले पाठी बोलून सर्व भय पाठीमागे लागलेलं आहे. भय म्हणजे भय कुठं सुटत नाही आहे. तुकाराम म्हणतात त्या भयाचा माझा बिलकुल संबंध नाही. चिंता चिंता चिता समख्याता बिंदू मात्र विशेष. निर्जीवम दहती चिता सजीवम दहती चिंता. चिता आणि चिंता एक बिंदू मात्र विशेष आहे, एक अनुस्वारच आहे. परंतु निर्जीवाला ते चिता जाती आणि सजीवाला चिंता राहत.
आणि काय माहिती आहे कधी कधी डॉक्टर लोक हेच म्हणतात तुम्हाला कुठलाच रोग नाही, फक्त चिंतेचा रोग, टेन्शनचा रोग. बरेच ते माझ्यावरून भेटतो मी. नाईक फार मोठे डॉक्टर आहे, सुधाकर नाईक, कॉलेज रोडला राहतात. आपले मानव अण्णा आणि आपले ग्रामसेवक घेऊन गेले. मला 1.5 वर्षापासून आहे ना कुठे खाजत आहे आणि केला. त्यांनी सांगितलं की महाराज, म्हणजे त्यांनी एक वेगळा अर्थ घेतला होता की वेगळा ह्याच्यावर असतं की संन्यासापासून घरची असते आणि घराला घरची चिंता असते, म्हणून तुमचं लगीन वगैरे झालं. पहिल्या एकट्या गोष्टी करतात टेन्शन कसं. या आश्रम आहे, 2-2 आश्रमाचा मालिक आहे, हो शकतं या आश्रमामुळे काय टेन्शन असतं. मग त्यांनी सांगितलं की मला कस दोघं पण होते, मानव अण्णा पण बरोबर होते आणि आपले ग्रामसेवक त्यांनी घेऊन गेले. मी मग त्यांनी समजावून सांगितलं की हा मोठा कारभार आहे, होत असतं. त्यांनी सांगितलं की दिवसातून मी 700 लोकांना चेक करतो चर्मरोग. असं पाहिलं तर बोलत तुम्हाला चर्मरोग व्हायच नाही, कोणी तुम्हाला चर्मरोग बोलत नाही. मग खास काय म्हणजे सांगायची चिंता काय, सर्व वस्तू भयानक म्हणजे भय चिंता हे सर्व लागलेले चिंता. आणि दुसरे कामाची कोतवाल करू दे हे म्हणजे सांगायची गरज नाही. त्याच्यावर तू रात्र दिवसभर नारद की तू भाई नारदी ऐशी नौबत वाच. आणि कामाचा किती मोठा तडाखा आहे तो काय जाणणार. फार सुंदर वैराग्य शतकामध्ये एक राजा भरतरी म्हणते, फार मोठे, यांचे लहान भाऊ विक्रमादित्य. हा जो विक्रमादित्य संवत्सर चालू आहे त्यांचा भाव म्हणतो. त्यांनी राजा भरतरी नवनाथामध्ये आपलं त्यांचं चरित्र परत दुसरं नाव झालेलं आहे. फार मोठे विद्वान राजा होते. इतकं सुंदर सुंदर श्लोक, 300 श्लोक लिहिलेले आहेत. शृंगारावरती 100 श्लोक, नीतीवरती 100 श्लोक आणि वैराग्याचे 100 श्लोक, 30 एवढं सगळं त्यांनी एक वाक्य परिग्रंथ लिहिलेलं आहे त्या राजाने. आणि आज पण वाराणसीमध्ये संस्कृत विश्वविद्यालयामध्ये ते आचार्याला चालते, आचार्य म्हणजे MA ला चालते, न्याय आणि व्याकरण विषयात धरून. त्याचं नाव आहे वाक्यपरी. आणि स्फोटवाद म्हणजे शब्दस्फोट, आणि आपल्या अभंगामध्ये पण शब्दस्फोट आहे. शब्द सर्व कसं आहे तुकाराम महाराजांनी सुंदर शब्दस्फोटाचा निर्माण केलेला आहे. तर सांगायचं तात्पर्य तरी इतकं सुंदर सुंदर वर्णन केलेलं ह्या सर्वांचं भय कामाचं ते बोलतात. विश्वामित्र पराशर प्रभृतियो पर्णाशना तेपि श्रीमुख पंकजं सुललितं कृष्णैव शाल्यन्नं सहितं पयोरितं ये भुञ्जते मानवा तेषाम् इंद्रिय निग्रहो यदि भवेत् विद्यास्तरे सागरम्. विश्वामित्र पराशर प्रमुख माहिती आहे विश्वामित्राचे. बसला तपाला, इंद्राने पाठवले कुणाला, तिची मुली कोण, जन्म झाल्याबरोबर हे घे तुझं, अरे तू मला विश्वासघात केलीस, ती चालू मला काय देणे देणे. त्यांनी पण टाकलं त्या मुलीला, ती पण टाकली. आणि फार मोठं चरित्र शकुंतला चरित्र. आणि पराशर आपले व्यास उच्चिष्ट जगत्त्रयम् पराशर सत्यवती, तिचं पहिलं नाव मत्स्यगंध, सर्व मासाचा वास आहे. परंतु बोल की अरे तुला कुणी पाहणार नाही, तुझा गंध पण राहणार नाही आहे आणि तुझं कौमार पण भंग होणार नाही. एवढा आशीर्वाद देतात कोण, पराशर. म्हणजे तेपि श्रीमुख पंकजं सुललितं दृष्ट्वा मोहं गता शाल्यन्नं सघृतं पयोनिकृतं. अर्थात चांगला सुंदर सुंदर पक्वान पंचपक्वान खाल्लेले हे भुंजते मानव, ते खातात. तेषां इंद्रिय निग्रह यदि भवे, त्यांच्या इंद्रियाचा जर निग्रह झाला तर म्हणतात विंध्याचल सागर, विंध्याचल पर्वत मोठाचा मोठा
तो कुठं तरी भोपळ्यासारखा सापडा म्हणजे हे त्यांचं तर सांगायचं तात्पर्य. म्हणून देवा असा या महान वैरी विकारी यांचा आणि माझा संबंध तोडून टाक. आणखीन काय मागतात? आणखीन मागतात फार सुंदर मला हे मुखामध्ये वदनी तुझे काय सांगू हा वदनी तुझे मंगळ अखंड कारण संत संगती देई चरण सेवा देहा तुझा विसरण पडावा आजी माया दिया गुरु देवा बरोबर संगती देई देहा तुझा विसरण पडावा आजी माया दिया गुरु देवा मुखाने सतत भगवंताचं नामस्मरण आणि त्या संतांची सेवा, संतांची संगत, दुसऱ्याची संगती. पाणी पाणी तेरा रंग कैसा जिसने मिळाला कैसा. पाणी उसाला गेलं तर गोड, मिरचीला गेलं तर तिखट, लिंबाला गेलं तर कडू. संगतीने ते त्या ज्या प्रकारची उपाधी आहे त्या उपाधी प्रमाणे पाणी. परंतु जर संतांच्या बरोबर गेलं तर संतांची उपाधी काय आहे? संतांनी सरिता चंदन आणि बोरी आपणास आहे. त्यांची विशेषता काय? रवी दीप हिरा गावेती देखणी रवी सूर्य दीप दीप म्हणजे हिरा, कोहिनूर हिरा तो पण मोठा त्याच्यामध्ये पुस्तक वाचता येतो. कोहिनूर हिऱ्याच्या समोर पुस्तक वाचता येतो, दुसऱ्या बल्बाची आवश्यकता नाही. हिरा हे सर्व दारिद्र्य देखणी अर्थ आहे की जड पदार्थांना दाखवतो. हे जेवढे काय सूर्य चाहे चंद्र हो, चाहे प्रकाश हो, हिरा हो, हे सर्व जड वस्तू का ते स्वतः नित्य, ते स्वतः जड आहे. कारण त्यांना पाहिजे ते सर्व जड आहे का. न तर भासते सूर्यो न से शंको न पावका. कुणीच विचारताय की जड आहे. स्वयं प्रकाश नाही, परप्रकाश आहे. असे परप्रकाश या जड वस्तूंना दाखवतात. परंतु संत कुणा दाखवतात?
अदृश्य अदृश्य जो परमात्मा आहे, सूक्ष्म जो आहे, दृष्ट आहे, सच्चिदानंद परब्रह्म आहे, ते दाखवता. म्हणून संतांची संगती फार महत्वाची आहे. आणि शेवटी मागतात की माझी जी सेवा आहे हे सेवा बरोबर नको. तुका म्हणे सेवा दोन प्रकार होते, एक क्रियात्मक होते आणि प्रेमात्मक होते. प्रेम आणि भावना. जो क्रियात्मक होते ते तर सोंग आहे,
जसं बहुरूप्याचे रावो राणी एक मौलीची ओळख आपण बहुरूपी लोक आहेत. पहिला जे आता हे धारावाहिक निघालेले आहे, पिक्चर निघालेले आहे. आम्ही लहानपणी सर्व नाटकच सर्व पुरुषी पाया व्हायचं मुलं व्हायचे सर्व काही नाटक आम्ही पाहिले आणि त्याच्यात बहुरूपी पण कधी यायचे. बहुरूप्याची मुलं इतकं सुंदर राजा आणि राणी बनायचे नाटक. परंतु तेच दुसऱ्या दिवशी राजा राणी बनलेला असतात. दुसऱ्या दिवशी तुझा फावडा घेऊन चालले कामाला. अरे कारे भाऊ रात्रभर तर राजा राणी होते. ते राजा राणी सोंग काय होतं सोंग खरं नाही. तसं तुकाराम महाराज म्हणतात की माझ्याकडनं वरपंग नको, एक सोंग भक्तीचं भक्ताचं सोंग नको, परंतु भाव शुद्ध की. कारण भाव बळे आकळे रवी न कळे न काष्टेन पाषाणमये पाषाणेन मृण्मये विद्यते देवो भावो विद्यते देवा तस्मात् भाव. ना मूर्तीमध्ये आहे ना काष्टामध्ये ना पाषाणमध्ये देव नाही. तर देव कुठं आहे तर आपल्या भावनेत. म्हणून माने नाही भाव देवा मला पाव देव पाषाणी पावायचा देव बाबा सेवा जी असते क्रियाप्रधान राहते आणि भावनाप्रधान प्रेमप्रधान. तर तुकाराम महाराज म्हणतात क्रिया तर असावी परंतु त्या क्रियाचे पाठीमागं भाव पाहिजे. नाचून कीर्तनाचे रंगी ज्ञान नाचावं मस्त आनंद घ्यावा ही क्रिया आहे, परंतु त्याच्या पाठीमागं त्याच्या अंतःकरणातून ज्ञानाचा प्रकाश पण झाला पाहिजे. तसं तुकाराम महाराज म्हणतात देवा माझी एक वरिपंग नको सेवा घेऊ, भाव सुद्धा मी असं झालेली सेवा मी नंदू महाराजांच्या चरणी समर्पित करून माझ्या म्हणतो ज्ञानेश्वर माऊली